नमस्कार. शुभ दीपावली. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण विविध दर्शन शास्त्राबद्दल माहिती घेत होतो. अ, भारतीय तत्वज्ञान ज्याला दर्शन असं म्हणतात. अ, दर्शन म्हणून ज्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, त्या अ, चार्वाक दर्शनापासून आपण सुरुवात करूया. चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन. बाकी सर्व दर्शनांनी चार्वाकांना विरोध केला, नावं ठेवली. भोगवादी म्हणून चार्वाकांना बदनाम करण्यात आलं. मी चार्वाकांचे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. योग्य कसे आहेत का नाहीत हेही दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही गैरसमजांच्या पलीकडे जाऊन योग्य काय याची निवड स्वतः करायची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ईश्वरावर विश्वास नसलेले वैदिक काळातही होते. अनिंद्र म्हणजे इंद्राला न मानणारे, देवांना आविर्भाव न देणारे. नंतरच्या काळात हे सर्व लोक हे सर्व सार्वकांचाच भाग आहेत अशी मान्यता अगदी पुढच्या काळात निर्माण करण्यात आली. श्वेताश्वतर उपनिषदात असा उल्लेख आहे की काही जण असं मानतात की विश्वाचं मूळ ब्रह्म नसून जे दिसतं तेच कारण असायला हवं. दिसतं त्याच्या पलीकडे काहीही नाही असं मानणारे लोक त्या काळातही आहेत, असं तिथे मत होतं. याज्ञवल्कानुसार वेद, ईश्वर आणि मोक्ष या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच नास्तिकता ठरवली पाहिजे. बौद्ध आणि जैन या दोन्ही दर्शनांमध्ये वेद मान्यता नाही. त्यांचा वेदांवर विश्वास नाही, ईश्वर नाही, पण मोक्षाच्या कल्पना त्यांच्याकडे आहेत. सांख्य दर्शनात वेद प्रामाण्य आहे, पण ईश्वर नाही, मोक्ष नाही. आणि चार्वाकांनुसार वेद प्रामाण्य नाही, ईश्वर नाही आणि मोक्षही नाही. त्यामुळे चार्वाक हे खरं तर पूर्णपणे नास्तिक असं म्हणायला हरकत नाही. अनेक ठिकाणी अनेक मतभेद आहेत. चार्वाक कोण याच्यावरही अनेक मतभेद आहेत. व्यक्ती का आणखीन काहीतरी. मग काहींच्या मते बृहस्पती म्हणजेच चार्वाक, गुरु, का मग त्याचा एखादा महत्वाचा शिष्य, ही शक्यता आहे. बृहस्पती स्वतः कोण याच्या बाबतीतही काही मतभेद आहेत. आणि मग एक दुसरं मत आहे की चार्वाक म्हणजे अजित केशकंबली असण्याची शक्यता आहे. याची चर्चा आपण अगदी सुरुवातीच्या काळात बौद्ध धर्माच्या आधीच्या काळात जेव्हा आपण विचार करत होतो तेव्हा मी केलेली आहे. अजित केशकंबलीला भूतचतिष्ठयवादी किंवा देहात्मवादी असंही म्हटलेलं आहे. आणि ही दोन्ही मतं चार्वाकांची आहेत. मग अशी शक्यता आहे की चार्वाक म्हणजे व्यक्ती नाही, तर ती विचारधारा मांडणारे लोक असावेत. मग चार्वाक या शब्दार्थाचाही भेद लोकांनी केलेला आहे. ज्यांनी संकल्पनांचं चरवण केलं, वैदिक संकल्पनांचं सर्व प्रकारे अर्थ बाजूला काढून चरवण केलं. आत्मा, परमात्मा, ईश्वर, मोक्ष, माया, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, फलप्राप्ती
या सर्व मतांचं चरवण ज्यांनी केलं ते चार्वाक. हेही मत आहे. नाही एखाद्या नंतरचं असेल, कारण त्या दोघांचा एकमेकांचा विरोध सहज लक्षात येण्यासारखा आहे. आणि आणखीन एक शब्दार्थ वापरला जातो. चार्वाक म्हणजे चारू वाक. चारू म्हणजे चांगलं. चांगलं बोलणं ज्यांचं आहे ते, सर्वसामान्यांना समजेल असं, उमजेल असं, पटेल असं, आचरणात आणता येईल असं मत ज्यांचं आहे, वागणं आहे, बोलणं आहे, ते चार्वाक. बरं, आणखीन एक मुद्दा आहे. तो म्हणजे चार्वाक मताला अनेक ठिकाणी लोकायत मत असं म्हटले आहे. पण लोकायत म्हणजे काय याच्याबद्दलही मतभेद आहे. लोकायत म्हणजे लोकमान्य ही एक धारणा आहे. अनेक लोकांनी स्वीकारलेला मार्ग म्हणजे लोकायत मार्ग, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ म्हणजे फक्त या लोकाशी संबंधित असलेला, म्हणजे मर्त्य लोकाशी संबंधित असलेला तो लोकायत. या चार्वाकांच्या मते सर्व काही पृथ्वी, जल, तेज, वायू या 4 तत्वांपासून, या 4 पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. म्हणून हे सर्व लोकांना चतुष्टयवादी असं म्हटलं जातं. इहलोकाशिवाय दुसरे लोक नाहीत, स्वर्ग नाही, नरक नाही, या सर्व संकल्पना असल्यामुळे ही त्यांना लोक आहेत असं म्हटलं जातं. खरं तर आपणही या अनेक गोष्टी कधीच बघितलेल्या नाहीत. या सर्व आपल्या इंद्रियांच्या पलीकडच्या आहेत. मग आपण त्या खऱ्या मानायच्या का नाही आपलं आपण ठरवायचं आहे. देव, चांगलं, वाईट, स्वर्ग, चालीरीती, मोठ्यांनी काय शिकवलेलं आहे त्याप्रमाणे आपलं वागणं चांगलं आहे असं गृहीत धरणं. अनेक वेळा ज्याला सेन्सिबल लॉ ऑफ द जंगल असं म्हणतात, त्याप्रमाणे आपली वागणूक असते. आपण दुबळे पडलो की आपल्याला नियम आणि कायदे आठवतात. पण ह्या सगळ्यावर मुक्तपणे आणि स्पष्टपणे मतं मांडणारे ते चार्वाक. पण मी मतं मांडली कुठे? मग त्याचे आधार काय आहे? ह्याचे मूळ स्रोत काय आहे? तर ते मूळ बृहस्पत सूत्र जे आहे ते हरवलेलं आहे. ते सापडत नाही. त्याच्या कुठेही ग्रंथात उल्लेख नाही, काही नाही. रादर तो ग्रंथ म्हणून आपल्याकडे नाही. मग तो नष्ट झाला का विरोधकांनी तो गायब केला माहित नाही. कारण नंतरच्या काळात जसा तो बामियांचा बुद्ध पाडण्यात आला तसेच हेही ग्रंथ गायब झाले का काय, काही समजण्याला मार्ग नाही. पण मग बाकीचे काही ग्रंथ आहेत का की ज्याच्यात उल्लेख आहेत ना, की सर्व दर्शन संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. तत्व पल्लव सिंह जयहरी भट्टांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे, तोही आहे उपलब्ध. एक ग्रंथ आहे प्रबोध चंद्रोदय, तोही आहे. पण आत्ताच्या काळात उशिरा डी आर शास्त्री यांनी 1928 साली सर्व चार्वाक सूत्रांचं एकत्रीकरण केलं म्हणण्यापेक्षा संकलन केलं आणि त्याच्यातनं एक ग्रंथ निर्माण केला. त्याला चार्वाक षष्टी असं म्हटलं जातं. 60 असावेत असं आपण गृहीत धरूया. पण 1928 साली हे झालं आणि 1944 साली त्यांनी त्याच्यात बदल केला, वाढ केली आणि चार्वाक पंचशिखर नावाचाही एक ग्रंथ निर्माण केला. याच्या व्यतिरिक्त 1965 साली सर्वानंद पाठक यांनी चार्वाकांवर आणि चार्वाक तत्वज्ञानावर म्हणजे चार्वाक दर्शनावर ग्रंथ लिहिला. हे ग्रंथ जे आहेत ते आपल्याला आज अवेलेबल आहेत. त्यामुळे यांचा आधार हा मुख्यत्वे करून अनेक वेळा चार्वाकांच्या बद्दल बोलताना घेतला जातो. आणखीन एक गोष्ट आहे,
आपल्याकडे अनेक ग्रंथांमधले अनेक लोकांची बोलणी, त्यांचे डायलॉग्स या सर्वच रेकॉर्ड्स असतात. पण अनेक वादविवादांमध्ये चार्वाकांनी आपली मतं काय आहेत ते मांडलं. त्यांनी प्रतिवाद कसा केला, ह्याचं कुठलंही रेकॉर्ड आपल्याकडे आज नाही. मग त्यांचे मूळ विचार आणि त्यांचे विरोधाचे मूळ घटक, मूळ पाया कसा होता, याचा सर्वंकष विचार असलेला कुठलाही ग्रंथ आपल्याकडे नाही. जे आहेत ते वेगवेगळ्या दर्शनांचे आहेत. त्यामुळे त्याच्यात त्यांच्या बाजूचे विचार मांडण्यात आलेले आहेत. ललित विस्तर या बौद्ध ग्रंथात बाह्यस्पत्यशास्त्र याचा उल्लेख आहे. यात वेद विरोधी आणि भौतिकवादी विचार आहेत असं म्हटलंय. पाणिनीच्या मते बृहस्पतीशास्त्र, मग असे सांगितले तेच, हेच चार्वाक दर्शन आहे असं पाणिनी म्हणतो. अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यानी या लोकायत तत्वांचाही आधार घेतलेला आहे. अनेक क्रॉस रेफरन्सेस आहेत. बौद्ध ग्रंथांमध्ये आहे, जैन साहित्यात आहेत, ब्राह्मण ग्रंथांमध्ये आहेत. पण या सर्वांमध्ये चार्वाकांची फक्त आलोचना केलेली जाणवते. यांचं चूक आहे, आमचंच बरोबर आहे असं मत या सर्व ग्रंथांमध्ये मांडलेलं आपल्याला जाणवतं. कारण सरळ आहे, कारण चार्वाकांचे आधार ग्रंथच नाहीत. त्यांच्या बाजूनी बोलणारं, त्यांच्या बाजूनी वाद घालणारं कोणीच नाही, ते ग्रंथच नाहीत. पण इथे लिहिताना सुद्धा या सर्व ग्रंथांमध्ये चार्वाकांचा विचार किंवा चार्वाक दर्शन हे लोकायत दर्शन आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते लोकांमध्ये प्रसिद्ध असलेलंच होतं. असं होऊ शकतं का की वाईट लिहिलंय तरीही ते पॉप्युलर आहे? होऊ शकतं. त्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो. आपले अतिशय उत्तम असे सध्याच्या काळ आपलं नशिबाने आपल्याला मिळालेले मोदीजी हे पंतप्रधान, आजपासनं 1000-2000 वर्षानंतर कोणीतरी त्यांची माहिती संकलित करताना प्रेसमध्ये काय म्हटलंय, न्यूजपेपर्समध्ये काय म्हटलंय, न्यूज चॅनल्सवर काय बोललं जात होतं, याचा विचार करून मोदीजींबद्दल स्वतःची मतं बनवली. तसं लक्षात येईल की या सर्व अनेक न्यूजपेपर्समध्ये, चॅनल्सवर मग त्यांचं चुकलं काय, त्यांचं वाईट काय आहे, ते चुकीचं कसं वागतायत, याच्याबद्दलच माहिती जास्ती प्रमाणात दिली जाते. त्यांनी चांगलं केलेल्या कामाचं परीक्षण लिहिणारे आणि सांगणाऱ्यांचं या माध्यमांमध्ये प्रमाण कमी आहे. त्यामुळे तिथे हाताला जे लागेल त्याचा वापर केला तर त्याच्यात बरेच वेळा वाईटच लिहिलेलं दिसतंय. म्हणजे मोदीजी वाईट होते का, असा गर्व होण्याची शक्यता आहे. पण ते 4 वेळा निवडून आले, त्यामुळे लोक त्यांना मतं देत होती, म्हणजे ते चांगलेच होते असा निष्कर्ष योग्य पद्धतीने काढणं हे महत्वाचं आहे. कारण ही सर्व माहिती जी लिहिलेली आहे ती एका दृष्टीने बायस्ड पद्धतीने लिहिलेली असतात. आजही आहे. चांगलं सांगायचंच नाही, वाईटच सांगत राहायचं. छिद्रान्वेषी वृत्ती असं याला जे म्हटलं जातं, ती वृत्ती आपल्या काही जुन्या ग्रंथांमध्येही आहे, हे आपल्याला जाणवतं. मग या चार्वाकांची मतं काय होती, त्याचे आधार काय होते, याचाही विचार आपण केला पाहिजे. ते कशावर विश्वास ठेवत होते, तर या सर्वासाठी बघितलं पाहिजे ती म्हणजे त्यांची तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, कर्ममीमांसा ही काय पद्धतीची होती हे बघितलं पाहिजे. जेव्हा आपण मीमांसा या शब्दाचा अर्थ बघतो तेव्हा मी गेल्या वेळेसच कधीतरी सांगितलं होतं की विचारधाराची पद्धत काय आहे, हे त्याचं अनालिसिस करून आपण काय आहे हे बघितलं. तर तत्वमीमांसा म्हणजे त्यांचा आधार हा नेहमी लॉजिक हाच आधार होता. भौतिकवाद हाच आधार होता. ज्याला इंग्रजीमध्ये
मटेरियलिस्टिक किंवा रियालिटी बेस्ड असं म्हटलं जातं. पण मुळात तत्वांच्या दृष्टीने सर्व चार्वाक हे नैतिक सुखवादी होते. अनेक ग्रंथांमध्ये त्यांना फक्त सुखवादी एवढं म्हणून सोडून देण्यात येतं. आणि मग त्यांची ज्ञानमीमांसा काय, कशावर त्यांचा विश्वास होता, तर ते सर्व प्रत्यक्षवादी होते. प्रत्यक्ष हेच प्रमाण, जे काही आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे मिळेल तेच खरं. आत्मा दिसतो का? नाही. देव दिसतो का? नाही. स्वर्ग दिसतो का? नाही. परलोक? नाही. ह्या सर्वाला कुठनं काय प्रमाण आहे? याला कोणी बघितलंय? नाही. मग त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही, असा विचार चार्वाकांचा होता. पण काही लोकप्रसिद्ध अनुमान त्यांना मान्य होते. उद्या सूर्योदय होईल किंवा सूर्यास्त होणार आहे किंवा पाऊस पडल्यानंतर पाणी खाली येणार आहे, लाटा जमिनीकडेच येणार आहेत, उलट्या जाणार नाही वगैरे, या ज्या 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 दिसतायत निसर्गतः गोष्टी, त्या त्यांना मान्य होत्या, कारण त्या वर्षानुवर्ष तशाच घडत आलेल्या होत्या. चार्वाकांचे मूळ सिद्धांत जर आपण बघितले तर ते भूत चतुष्टयवाद हा त्यातला पहिला. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही 5. पण चार्वाकांच्या मते ही 5 तत्व म्हणजे पंचतत्ववादी ते नव्हते, ते भूत चतुष्टयवादी होते. कारण त्यांच्या मते आकाश याला प्रत्यक्ष आधार काहीच नाही. तो आधार जर नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा? त्यामुळे जल आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि पृथ्वी आहे. त्यामुळे या 4 गोष्टींवरच सर्व काही आधारित आहे, असं चार्वाकांचं मान्यता होती. त्यांचा स्वभाववादावर विश्वास होता. जे नैसर्गिकरित्या घडतंय किंवा जे नैसर्गिक आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी चालू असतात, हे त्यांना मान्य होतं. प्रत्यक्ष प्राधान्यवाद हा महत्वाचा होता. प्रत्यक्ष प्रमाण हे एकमेव प्रमाण त्यांच्या दृष्टीने योग्य होतं. आणि चौथा म्हणजे देहात्मवादी होते ते. आत्मा वेगळा नाही, हा देह आहे, हेच सर्व काही आहे. तो चैतन्यमय देह म्हणजेच सर्व काही. एकदा ते चैतन्य नाहीसं झालं की मग काही उरतच नाही. मृत्यूनंतर काहीही नाही. आणि जे काय आहे ते या 4 गोष्टींपासूनच बनलेलं आहे. नास्ति मृत्योर अगोचराय, हे जे मत होतं ते त्यांचंच होतं. त्यामुळे भूतपंचकवादीन म्हणजे सर्व काही आत्मा, विश्व, चेतना, सर्व आपल्या भोवतीच्या गोष्टी या 5 तत्वांपासून बनलेल्या आहेत असा विचार न करता भूत चतुष्टयवादीन, कारण आकाशाला प्रमाण नाही असा त्यांचा विचार होता. सर्व गोष्टी आधी आणि नंतर या 4 तत्वांमध्येच विलीन होतात. मृत्यू पश्चात श्वास हा वायूत जातो, शरीराची धग ही अग्नीत जाते, रक्त हे जलतत्वात जातं, हाडे, मांस वगैरे सर्व काही हे पृथ्वी तत्वात विलीन होतं. पूर्वी आपल्याकडे काही लोकांचं मत असं होतं की चेतना ही आकाश तत्वात विलीन होते, असं मत होतं. चार्वाकांचं मत तसं नव्हतं. आणि प्रमाणांच्या बाबतीत बोलायचं तर खरं तर अनेक प्रमाण आहेत. प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, उपमान आहे, आप्तवचन आहे, अनुपलब्धी आहे, अशी अनेक प्रमाण आहेत. बाकी सर्व वेगवेगळी दर्शनं हे बाकीची प्रमाणं ही मान्य करतात. कशी, ह्याची चर्चा मी नंतर करणारच आहे. म्हणजे जिथे धूर दिसतो तिथे आग आहे
हा अनुमान काढणं किंवा किंवा तो घोड्यासारखा चपळ आहे धावताना किंवा हनुमंतासारखा शक्तिवान आहे. म्हणजे हे 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 अनुमान आणि उपमान या कॅटेगरीत मोडणाऱ्या गोष्टी आहेत. चार्वाकांनुसार जे दिसतं त्याच्या पलीकडे काहीही नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हेच प्रमाण, अनुमान वगैरे सर्व फोल आहे. चार्वाकांच्या दृष्टीने सिद्ध करण्यासाठी आपण काही घटना बघतो, त्यावरून आपण आडाखे बांधतो आणि मग त्याच्यावरनं सांगतो की हे असं असं असं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व घटना पाहू शकतो का? त्याच्या सर्व पर्याय आपण बघितलेले असतात का? खरं तर शक्य नाही. आणि हे कितीतरी गोष्टीत आपल्याला आज सहज जाणवणं शक्य आहे. आपण त्या काळातला विचार करू की तेव्हा कोणीतरी तेव्हा समजा अनेक घोडे आणि गाढवं बघितल्यानंतर समजा असं म्हणणं की कोणीतरी म्हटलं असेल किंवा वेदात किंवा बाकीच्या ग्रंथांमध्ये असं गेलेलं असेल की बाबा पट्टे असलेले गाढव किंवा घोडे असत नाहीत. पण आज आपल्याला माहितीये की आफ्रिकेत झेब्रे आहेत आणि मग हे पट्टे असलेले घोडे किंवा गाढवं असल्यासारखेच प्राणी आहेत. म्हणजे पट्टे नाहीत ही संकल्पना हे लिमिटेड ज्ञानामुळे निर्माण झालेली होती. आपण सर्व काही बघितलंच नव्हतं. कितीतरी गोष्टींबाबतीत असं करता येईल. आणि मग काही गोष्टी नक्की ठरवताही येत नाहीत. मग काळ्यावर पांढरे पट्टे आहेत का पांढऱ्यावर काळे पट्टे आहेत हे कुठं ठरवणार, कसं ठरवणार? मग एखाद्याने सांगितलं की हे असे आहेत, तर दुसऱ्या बाजूनही खरं. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. काही गोष्टी दिसतच नाही. मृत्यू नंतर काहीच नाही. आपल्याला ईश्वर सिद्ध करता येतो का? नाही. बघता येतो का? नाही. त्यामुळे चार्वाकांना ईश्वर मान्य नाही. वेदांना आपण पूर्वी चर्चा केली तसं वेदांना अपौरुषेय असं म्हटलं गेलं आहे. पण म्हणजे ते मानवांच्या पलीकडे आहेत, कारण मानवच्या पलीकडे आपल्याला काहीच जाणवत नसेल तर ते चार्वाकांना मान्य नाही. चार्वाकांच्या मते अनुमान वगैरे हे फक्त मेंटल एक्सरसाइज आहे. वेळ घालवण्याची लक्षणं आहे. जे असेल बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी जी आपल्याकडे एक म्हण होती, ते तत्व कुठेतरी चार्वाकांनी प्रत्यक्षात त्यांच्या वागणुकीत उतरवलं. इहलोक हाच प्रमुख. स्वर्ग दिसलाय का? नाही. परलोक दिसलाय का? नाही. पलीकडचं काही दिसलंय का? नाही. त्यामुळे मर्त्य लोक हेच सर्व काही. दुसरं काहीही नाही, कारण त्याला कुठलंही दुसरं प्रमाण नाही. असे हे चार वाक. त्यांची मतं खूप लॉजिकल अशी होती. त्यामुळे बाकीच्या ग्रंथांमध्ये त्याचा विरोध करणं तसं त्या मानाने कठीण होतं. त्यामुळे हे बाकीची विरोधी मतं सांगितलीच नाहीत तरीही चालण्यासारखं आहे अशीही एक विचारधारा असण्याची शक्यता आहे. पण एवढीच मतं होती का? आणि मग ते अतिशय प्रसिद्ध असं यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम प्रिवेत. त्याच्याबद्दल काय? पण त्याच्याबद्दल ही जी मतं सांगितली जातात ती खरंच योग्य आहेत का? आजही त्याच्यावर चर्चा होते की ते कसं वाईट आहे. ते खरंच तसं वाईट आहे का? या श्लोकाबद्दल आणि अशा अनेक काही वेगळ्या संकल्पनांबद्दल ही आपल्याला चर्चा करायला पाहिजे. ते सर्व जाणून घेऊया आपण पुढच्या वेळेस. तोपर्यंत या सर्वावर विचार करा. यातलं योग्य काय अयोग्य काय हे ठरवा. मित्रांबरोबर चर्चा करा. त्यांना सांगा. माझी मतं चुकीची आहेत असं वाटत असतील तर तसं लिहा. लेट अस डिस्कस इट आउट. पटली असतील, आणखीन विचार करायची इच्छा असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चार्वाकांबद्दल पुढची चर्चा करण्यासाठी आपण परत भेटूया 15 दिवसांनी. तोपर्यंत शुभ दीपावली आणि नमस्कार.